आंतरजातीय विवाहावर ठाम असलेल्या मुलीचा आई वडिलांनीच केला खून। परभणी जिल्ह्यातील घटना। हत्येनंतर भाऊकीच्या मदतीने मृतदेह जाळला। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नावा येथील 19 वर्ष युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध होते। मुलीने आंतरजातीय विवाह करू नये म्हणून पालकांनी विरोध केला, तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम होती। तालुक्यातील नावा या गावामध्ये ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला। एका मुलीचं गावातील अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम होतं। संबंधित मुलीनं आपल्या प्रियकरासोबत प्रेम विवाह करण्याचा निश्चय केला, मात्र पालकांनी प्रेम विवाहाला विरोध करत पोटच्या मुलीला ठार करून भाऊकीतील निवडक व्यक्तींसोबत घेत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केलाय। सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण 8 जणांवर खून पुरावा नष्ट करणं कलमाखाली पालम पोलिसात 3 मे रोजी गुन्हा दाखल झालाय। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 ते 22 एप्रिलच्या दरम्यान नावा येथे तरुणाच्या आई वडिलांनी तरुणीला ठार केलं। त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भाऊकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेऊन संगणमत करत तरुणीचा मृतदेह नावा येथील स्मशानभूमीमध्ये जाळून पुरावा नष्ट केलाय। सदर घटना पुढे आल्यानंतर पालम पोलिसात पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई वडील आणि भाऊकीतील इतर 6 जण अशा एकूण 8 जणांवर पालम पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला। तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील करत आहेत।